अगदी कुरकुरीत आणि एक एक तीळ दिसेल अशी ही तीळ पापडी, जी की घरच्या घरीच आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवूया. अतिशय पातळ, खाण्याला कुरकुरीत आणि एक एक तीळ असा दिसेल या पद्धतीची लेयर. चला तर आपण बनवायला सुरुवात करूया. तर इथे जे आहे 1 वाटी तीळ घेतले, 1 वाटी साखर घेतली. आता तीळ जे आहे मी अनपॉलिश गावरान पद्धतीची घेतली आहे आणि साखर जी आहे आपली मीडियम साखर जी असते ती घेतलेली आहे. त्यानंतर इकडे कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये जे आहे तीळ घातले. आता तीळ जे आहे 2 ते 3 मिनटं भाजायचे आहे, पण तीळ जे आहे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर भाजायचं आहे. जर आपण हाय फ्लेमवर भाजले तर तीळमधलं जे ऑइल असतं ते रिलीज होईल आणि तीळ जे आहे थोडे चिकट होतील. त्यामुळे तीळ जे आहे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर भाजायचे आहे. आणि जेव्हा आपण तीळ भाजतो तेव्हा ते आपल्याला सतत किंवा असे रेग्युलर चालवत राहायचे आहे, कारण आपण जर मध्ये सोडून दिले तर तीळ जे आहे खाली लागण्याची शक्यता आहे आणि मग तीळ जेव्हा खाली लागेल तेव्हा तिळाचा जो आहे करपट वास सुद्धा येऊ शकतो किंवा मग ते जळल्यासारखे सुद्धा होऊ शकतात. तर इकडे जे आहे तीळ मी भाजून घेतलेले आहे. अगदी 2 ते 3 मिनटं भाजायचे आहेत. आपल्याला त्यातलं जे मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे तीळ भाजून झाले, एका डिशमध्ये काढून घेऊया. आता पाक बनवण्या अगोदर आपण काही जे आहेत इकडे प्रोसेस करून घेऊया. आता इथे जे आहे मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि एक लाटणं घेतलेलं तुम्ही पाहू शकता. आणि तुपाने मी बेलनला किंवा मग लाटण्याला जे आहे तुपाने छान असं ग्रीस करून घेत आहे. आता हे जे पोळपाट आहे हे मी नॉर्मल फरशीचं असतं ते घेतलेलं आहे. तुमच्याकडं नसेल तर लाकडाचं घेतलं तरी सुद्धा चालेल. लाकडाच्या जे पोळपाटाला छान तुपाने ग्रीस करून अगोदरच ठेवून द्या. आता इकडे जे आहे लाटणं पोळपाट ते तुपाने ग्रीस करून झालेलं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये जे आहे 1 वाटी साखर जी घेतली ती घातली आणि 2 चमचे पाणी घातलं. आता पाणी जे आहे ते खूप नाही घालायचं, 1 ते 2 चमचेच पाणी जे आहे आपल्याला घालायचं आहे. आणि नॉर्मल अशी ही साखर जी आहे आपल्याला वितळून घ्यायची आहे किंवा मग मेल्ट करायची आहे. आता हे जी साखर आपण मेल्ट करतोय तर ही जी साखर आहे आपल्याला लो फ्लेमवर मेल्ट करायची आहे, कारण आपण मीडियम किंवा मग हाय फ्लेमवर जर मेल्ट केली तर साखरेला जो आहे खूप असा लालसर कलरसुद्धा येऊ शकतो. तो न येण्यासाठी आपल्याला हे जे प्रक्रिया आहे ती लो फ्लेमवर करायची आहे. आता तुम्ही पाहू शकता इकडे साखर जी आहे छान पद्धतीने मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मी जे आहे एकसारखं चालवत आहे याला, म्हणजे साखर जी आहे कुठेही चिकटू नये आणि व्यवस्थित मेल्ट हो म्हणून. तर इकडे जे आहे साखर मेल्ट झालेली आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला ज्यावेळेस आपण साखर मेल्ट करतोय ना त्यावेळेस आपल्याला काळजीपूर्वक काही टिप्स फॉलो करायचे आहे. पहिली टिप्स म्हणजे की भरपूर असं पाणी काही घालायचं नाही, 1 ते 2 चमचे घालायचे. तेव्हा हलकी साखर मेल्ट होईल तेव्हा इकडे जे आहे आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे. याने काय होतं, छान असे क्रिस्टल तयार होतात. तर इकडे जे आहे पाहू शकता तुम्ही कलर आता इथे साखरेचं चेंज झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा आपला पाक तयार होतो किंवा मग साखर मेल्ट होते तेव्हा आपल्याला हे जे आहे एका वाटीमध्ये घेऊन असं चटकन तुटेल अशी पाक आपल्याला जो आहे बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा इकडे जे आहे हलका साखर वितळली आहे, तर त्याआधीच मी बघून घेत आहे. तर हे बघा इथे वाटीमध्ये पाणी घेतलं, त्याच्यावर काही थेंब घातले, 2 मिनटं वेट करूया. आणि ज्यावेळेस याचा खडा तयार होतो आणि अशा प्रकारे तुटण्यास सुरुवात होते तर हे जे आपला पाक आहे किंवा साखर मेल्ट झालेली आहे ती योग्य पद्धतीने झालेली आहे. तर या स्टेजवर जे आहे आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालूया. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल. तर इकडे जे आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हे बघा अशा पद्धतीने जे आहे मिक्स झालेलं आहे. आता आपण तीळ घालूया आणि तीळ घातल्याच लगेच जे आहे आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ऑफ करून घ्यायची आहे आणि ऑफ फ्लेमवर जे आहे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. कारण आपण जर जास्त वेळ चालवत ठेवलं तर त्याचा कलर जो आहे आणखीन डार्क होऊ शकतो पाकचा. त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ऑफ करायची आणि फास्ट जी आहे आपला इथून पुढची जी प्रक्रिया आहे आपल्याला जितकी फास्ट करता येईल ना तितकी आपल्याला फास्ट करायची आहे. आता छान एकत्रित झालेलं आहे. थोडं त्यातलं पोर्शन घेतलं थोडंसं, त्यानंतर इथे जे आहे पोळपाटावर घातलं, हातावर सोसेल असं झालं की थोडंसं त्याला हातावर छान अशी गोळी करून घ्या. आता लाटताना सुद्धा काही काळजी घ्यायची की आपण बरेच वेळेस लाटतो तर ते काय होतं, ओढलं जातं किंवा मग तुटलं जातं. तर अशा पद्धतीने हलक्या हाताने जो आहे त्याच्यावर ज्या आपण हलक्या हाताने बेलन चालवायचं, म्हणजे काय होतं पातळ पण होती आणि तुटत पण नाही. आता दुसरे घेऊया. आता तुम्ही म्हणाल की इतकं लाटेपर्यंत ते थंड होईल, तर अजिबात नाही, आणखीन ते आपलं गरम आहे. त्यामुळं आपण जसं होईल तसं
लाटून घेऊया. आणि जरी थोडं थंड झालं 1-2 पापडीच्या सारणाला तर त्याला काय करायचं, थोडीशी गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची आणि थोडंसं नॉर्मल गरम करून घ्यायचं, परत आपल्याला लाटता येईल. तर हे बघा इकडे जे आहे 2 लाटून झाल्या, तिसरीसुद्धा लाटायला घेतलेली आहे. हातावर छान गोळा केला, हवं तर हाताला थोडंसं तूप लावलं तरीसुद्धा चालेल. आता हे जे आहे मी परत थोडंसं आता तूप लावून घेणार आहे, कारण की आता पहिले जे तूप लावलं होतं त्याच्यावर माझ्या 3 ज्या आहेत पापड्या तयार झालेल्या आहेत. आता ही चौथी आणि आता हे चौथीला थोडंसं जे आहे मी गरम करून घेतलेलं आहे. जसं की तुम्ही म्हणाले की थंड झालं तर थंड झालं की थोडंसं नॉर्मल लो फ्लेम ठेवायची आणि थोडंसं जे आहे गरम करून घ्यायचं. इझी पद्धतीने लाटता येतं. आणि थोडंसं नॉर्मल थंड झालं की ती छान पद्धतीने जे आहे आपल्याला जितकी पातळ लाटायची तितकी पातळ आपण लाटू शकतो. फक्त अगोदर जे आहे ना हळूहळू बेलन चालवायचा, नंतरचा बेलन जो आहे फास्ट चालवायचा. आणि हे बघा इकडे जे आहे जरी गोल जरी नसली झाली तरीसुद्धा छान अशी पातळ झालेली आहे आणि खायला कुरकुरीत. तुम्हाला मी इथे कात्रीने तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की किती कुरकुरीत अशी झालेली आहे. तर हे बघा कात्रीने अशा पद्धतीने तुकडे जेव्हा पडतात ना तेव्हा आपण समजायचं की कुरकुरीत झालेली आहे, कारण कुठेही चिकटपणा नाही तिला आणि छान पद्धतीने तुटतसुद्धा आहे. आता ते जे आहेत पलीकडे त्याचे तुकडे मी करून ठेवलेले आहे. तर आणि इकडे जे आहे अशा पद्धतीने पापड्या बनवून घेतले. एक एक तीळ दिसेल इतकी पातळ अशी आपली पापडी तयार झालेली आहे. कमी वेळामध्ये आणि फटाफट अशी ही प्रक्रिया आहे, एकदम सोप्या पद्धतीची. अशा पद्धतीने तीळपापडी जी आहे एकदा नक्की बनवा या मकर संक्रांतीसाठी. आणि कशी बनली तुमची तीळपापडी मला नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने एक एक तीळ खुलून येईल इतकी अशी पापडी जी आहे बनवायची आहे. फक्त काही प्रोसेस जी आहे फटाफट करायची, काही हळूवार करायची. एवढं जर आलं की आपली पापडी जी आहे छान पद्धतीने तयार होते. चला तर मग तुम्हाला ही तीळ पापडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला मिळत राहतील. आणि पापडी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.